करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, चिंता करत बसू नकोस. चिंता करणं सोड. आयुष्य नव्याने जग. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, सकाळी उठल्यापासून आपला देह हा चिंतेमध्ये असतो ते रात्री झोपेपर्यंत. का कुणास ठाऊक कशाची चिंता करतोय ते आपल्यालाच माहीत असतं. परंतु ती चिंता करण्यापेक्षा जर परमेश्वराच्या चरणी नामस्मरण करत असशील, परमेश्वराचं स्मरण करत असशील, तर तुला चिंता करत बसायची गरज नाही आहे. का भाग द्यावा लागला? कारण हल्लीचे मुलं, हल्लीच्या मुली प्रत्यक्षात डिप्रेशनमध्ये येऊ लागलेले आहेत. आई वडील पालकसुद्धा खूप चिंतेने सतावलेले आहेत. का पाहायला मिळतं? कोणती अशी चिंता आहे ज्या कारणांमुळे प्रत्यक्षात बघा विषय विकार आपल्यामध्ये पाहायला मिळतात. चिंता करणं सोड म्हणजे काय? आपण धरून ठेवलंय का? बघा, विषय विकार प्रत्यक्षात आपल्या अवतीभोवती आहेत. ज्याप्रमाणे तू तुझ्या कार्याने उभा राहशील त्याप्रमाणे ते विषय विकार तुला पाहायला मिळतील. जर तुझ्या अंगी बघा हाव असेल तर लोभ प्रत्यक्षपणे तुझ्या अंगी प्राप्त होईल. जर तुला एखाद्या विषयाचा राग येत असेल तर मत्सर, क्रोध, विषय विकार आहेतच. मग त्याचप्रमाणे चिंता का म्हणून करायची हो? चिंता कशासाठी? याचं कारण आपण मुळातच शोधलं गेलं पाहिजे. आता विचार करा, आपला देह या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेला आहे. आपल्याला माहीतसुद्धा नव्हतं आपण गरीब कुटुंबात जन्माला आलेलो आहोत का श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेलो आहोत हे आपल्याला माहीतसुद्धा नसतं. येताना आपण काय घेऊन आलो का हो? सोन्याचा चमच? काहीच नाही ना. बघा, प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. घेऊन काय जाणार आहोत का? कितीही जरी आपण कमवलं तरी घेऊन जाणार आहोत का? नाही आहे. मग चिंता कसली आपल्यामध्ये? बघा, प्रत्येक विषय हा आपल्याला सतावत असतो. तो विषय आहे ना, 2 मिनिटे जर आपण डोळे बंद केले आणि त्या डोळ्यांमधून परमेश्वराचं जर रूप, परमेश्वराचं जर स्वरूप तुला पाहायला मिळालं ना, तर नक्कीच तुझ्यामधली जी चिंता आहे ना ती बाजूला सरेल. अखंड आपला देह हा परमेश्वराच्या चरणी का असला पाहिजे? याचं मूळ कारण म्हणजेच आपल्यावर येणारे जे प्रसंग असतात, आपल्यामध्ये असणारे जे विषय विकार आहेत, त्यापासून आपला देह हा बाजूला सरेल. प्रथमतः समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. चिंता करत बसण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजेच आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार. जे विचार प्रत्यक्षात आपल्याला गुंतवत असतात. प्रश्न आपल्याला बघा सोपा असतो, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं, कसं उत्तर द्यावं, यामध्ये आपला देह हा गुंतलेला असतो. बरोबर की नाही? म्हणजेच चिंता आपल्यामध्ये असते.
कुठली? तर मुलं ऐकत नाही आहेत, मुली ऐकत नाही आहेत, मुलांचं शिक्षण, मुलांना सांगितलं तरी ते ऐकत नाही आहेत. अशा प्रकारच्या चिंता असतात. एखादी व्यक्ती आजारी असते, त्यामध्ये आपण बघा डिप्रेशनमध्ये जातो, चिंतेमध्ये आपला देह जातो. काही काहींना बघा जॉबचं टेन्शन असतं, काही काहींना लग्नाचं टेन्शन असतं, लग्न जमत नाही आहे, लग्न होत नाही आहेत, अनेक प्रकारच्या चिंता असतात. आणि ते प्रत्यक्षपणे बघा पूर्ण होण्यासाठी शेवटी देवाकडेच प्रार्थना करावी लागते ना. मग कशा प्रकारे आपल्याला निवेदन ठेवता येणं गरजेचं आहे की त्यामुळे आपल्या मनामध्ये असणारी जी चिंता, आपल्या डोक्यामध्ये सतावणारी जी चिंता आहे ती दूर होईल. चिंतेमध्ये जर आपला देह असेल ना, तर बघा आर्थिकदृष्ट्या आपला देह हा कमीच आहे, परंतु मानसिकदृष्ट्या जर पाहायला गेलं ना, तर प्रत्यक्षात आपला देह हा परिस्थितीने खालावलेला आहे. मग आपला देह जरी धडधाकट जरी असला ना, तरी प्रत्येक गोष्टीला आपला देह घाबरत असतो. ना आत्मविश्वास, ना पैसा. बघा प्रत्यक्षात आर्थिक परिस्थितीमधून आपण जे घरदार संसार आपण सांभाळत आहोत, त्याची सुद्धा आपल्याला एक प्रकारची चिंता असते, बरोबर की नाही? उद्याचा दिवस आपल्याला कशा प्रकारे पाहता येईल. ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट करत असताना ती गोष्ट पूर्ण होईल की नाही हे पाहत असतो, परंतु त्याची सुरुवात जर आपण श्री गणेशाने केली, परमेश्वराला स्मरण करून जर आपण कार्याला सुरुवात केली, तर कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ. आता आपल्यामध्ये असणारी जी चिंता आहे, आता चिंता आपल्याला सतावते, रात्रीची झोप लागत नाहीये. कारण का? सकाळपासून त्याच विषय विकारांचा आपण काय करत होतो? विचार करत होतो. तेच विषय आपल्याला सतावत होते. ज्या विषयांमध्ये आपण अडकून होतो तेच विषय सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सतावत आहेत. मग आपल्याला झोप कशी लागेल? मग त्यासाठी आपण बघा आपला जो श्वास आहे तो श्वास आपण खोलवर घेणं गरजेचं आहे. 2 मिनिटं शांत एकाग्र चित्तेने बसून बघा नीट विचारपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. नकारात्मक विचार जे येत आहेत ना, त्यांच्या समोर आपण आव्हान द्यायचं आहे, ज्यामुळे आपल्याला सकारात्मक विचार पाहायला मिळतील. सकारात्मक विचारांवर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपल्यामध्ये असणारे जे ताण तणाव आहेत ना, ते कशा प्रकारे कमी होतील याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण एखादी गोष्ट ज्यावेळी आपण बोलतो आणि ती बोलत असताना जर आपण ते कार्य केलं नाही, तो लोकसुद्धा बोलत असतात आणि त्यामुळे आपण बोलण्याने काय होतं? फसलो जातो. मग ती एक प्रकारची चिंता आपल्याला सतावते की आपण बोलून गेलेलो आहोत, परंतु कार्याने मात्र आपण शून्य आहोत. म्हणून आपला देह बघा सकाळी लवकर उठून देवाची उपासना करून बघा बॅग घेऊन जॉबसाठी बाहेर पडतो की नाही. एखादा व्यवसाय असेल, एखादी कंपनीमध्ये काम करत असेल किंवा एखाद्या ऑफिसमध्ये असेल, किंवा आपला विद्यार्थी मित्र बघा प्रत्यक्ष शाळेमध्ये जातो की नाही. महिला वर्गसुद्धा बघा लवकर उठून अंगण सारवून बघा साफसफाई करून नाश्ता जेवणपाणी सर्व प्रकारे प्रत्येकाची प्रत्येक सोय करत असतात. मग जर आपलं घर जर आनंददायी असेल, प्रत्येकाशी मिळून मिसळून जर असतील, तर चिंता सतावणार नाही आहे ना. आपल्याला ज्या चिंता येतात ना, त्या मनामध्ये धरायच्याच नाही आहेत.
आपल्यामध्ये असणारे जे प्रश्न आहेत ना, ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना जेव्हा तू बोलायला जाशील ना, तेव्हा त्यांच्याकडून मिळणारं जे उत्तर असेल ना, ते जर सकारात्मक जर असेल तर नक्कीच त्याचा उलगडा प्राप्त होईल आणि तुला तुझं उत्तर मिळेल. परंतु जर मनामध्येच जर तू ठेवून राहिलास तर तुला तुझा प्रश्न केव्हाही सुटणार नाही. बरोबर की नाही? म्हणून भाग का दिलेला आहे? कशा प्रकारे आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे, ज्या प्रकारे आपल्याला त्या चिंतेचा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. कारण ज्या भगवंताने आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तोच सोडवणारा आहे. कुठलाही प्रश्न त्याच्यासाठी बघा कुठलाही अवघड नाही आहे. कारण ज्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले हो. झाडाचं पान जरी पडायचं असेल ना तरी त्याची परवानगी घ्यावी लागते. विचार करा. म्हणून प्रत्यक्षात आपल्यावर असणारी जी चिंता आहे तो सारी चिंता वाहते विश्वाची. आपण चिंता करत बसायचंच नाही आहे. मात्र आपला जो विश्वास आहे, आपला जो आत्मविश्वास आहे ना, तो स्वतःवर आणि आपल्या परमेश्वरावर असणं गरजेचं आहे. कोणी कितीही सांगू, जर एखाद्यावर आपण विश्वास ठेवला आणि त्याने आपला विश्वासघात केला की आपण चिंतेमध्ये येतो. समोरची व्यक्ती आपल्याला सांगते की तुझे पैसे तू इथे इन्व्हेस्ट कर, तुला इथून एका महिन्यात डबल मिळतील. आपण काय केलं? एखाद्याकडून पैसे घेतले आणि त्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्ट केली. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण भाग प्रत्यक्षात आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळतंय, कानांनी ऐकायला मिळतंय. आपण सर्वकडे न्यूज ऐकतो की नाही? मग आपण सुद्धा सावधान असणं गरजेचं आहे. मग त्यामुळे जे आपले पैसे गेले, मग आपल्याला शेवटी बघा त्रास होतो की नाही? मग मानसिकदृष्ट्या आपण खालावतो की यांच्याकडून आपण पैसे घेतले होते, परंतु त्या व्यक्तीच्या भरोशावर आपण यांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्याकडे काय केले होते? इन्व्हेस्ट केले होते, परंतु ते सुद्धा पैसे बुडाले. आता पैसे तर बुडालेत, परंतु त्यांना त्यांचे पैसे द्यायचे आहेत. मग रात्र दिवसभर कशी झोप लागेल हो? विचार करा. आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, पुन्हा पुन्हा आयुष्य नाही हो. पुनरपी संसार येणे नाही आहे. आपल्याला जो आयुष्य प्राप्त झालेला आहे ना, नरदेह प्राप्त झालेला आहे ना, तो प्रत्यक्षात जर पाहायला गेलं महद्भाग्य आहे. महद्भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणितले. मग त्याच्या स्मरणामध्ये आपल्याला प्रत्यक्षात त्याच्या चरणी नतमस्तक होऊन जे आपल्याला निवेदन ठेवायचं आहे ते उत्तम प्रकारे निवेदन ठेवता आलं पाहिजे. तो प्रत्येकाचे निवेदन बघा स्वीकारत आहे ना. आपल्यावर असणारं आजारपण, आजाराने आपण त्रासलेलो आहोत. घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल ना तर बघा आपल्याला चैन पडत नाही. कारण का? टेन्शन असतं की केव्हा बरी होईल. कारण काय? बघा एक प्रकारचं मानसिकदृष्ट्या आपल्यामध्ये काय असतं, खालावलेली परिस्थिती पाहायला मिळते ना. मग असं होणार नाही यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग प्रत्यक्षात आपल्याला जी चिंता येते ना, त्या चिंतेमध्ये कधी प्रश्नचिन्ह उभं राहून तिथे उभं राहायचं नाही आहे. तर जे नकारात्मक विचार येतात ना, त्या नकारात्मक विचारांना सामोरं जाऊन त्यांना आव्हान देऊन सकारात्मक विचारांकडे आपलं लक्ष केंद्रित होऊन मी देवाचा आणि देव माझा या दृष्टीने जर आपण उभं राहिलो ना तर नक्कीच न भूतो न भविष्यती. कारण जर आपला देह हा परमेश्वराच्या चरणी एकाग्र होऊन जर प्रत्यक्षात त्याच्या स्मरणामध्ये जर असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. चिंता वाहतो विश्वाची. जय जय रघुवीर समर्थ.